महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणावरती शरद पवारांना केवळ राजकारण करायचंय। आजपर्यंत अनेक बहुजन समाजावरती पवारांनी अन्याय केलाय। हे नेतृत्व राज्याचं असू शकत नाही, त्यामुळे शरद पवारच महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी बेधडक टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली। आमदार पडळकर हे आज पंढरपुरात आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। प्रसंगी पुढे बोलताना आमदार पडळकर म्हणाले की धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती मागील सरकारनं 1000 कोटींची तरतूद केली होती, मात्र या सरकारनं अर्थसंकल्पात कसलीही तरतूद धनगर समाजासाठी केली नाही। त्यामुळे धनगर समाज केवळ राजकारणासाठी पवारांना लागतो। तसंच विधानसभा निवडणुकीनंतर नाशिक येथील अवकाळी पाऊस असो किंवा कोकणात वादळी वाऱ्यानं झालेलं नुकसान असो, या दोन्ही प्रसंगात पवार पाहणी दौऱ्याला गेले होते। तसंच आषाढी यात्रेला वारकरी महाराज मंडळी पंढरपुरात येत नाहीत, अशावेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजूतदारपणाची भूमिका दाखवत एका सामान्य वारकरी भक्ताला महापूजेचा मान द्यावा, मुख्यमंत्र्यांनी मुंबईतून विठोबाची पूजा करावी अशी मागणीही पडळकर यांनी केली होती। शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे। कारण गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्राचं नेतृत्व ते करतायत आणि राज्यातल्या बहुजनांच्या वरती अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिलेली आहे आणि ते पुढेही चालू ठेवतील। त्यांच्याकडं ना कुठली विचारधारा आहे, ना कुठला अजेंडा आहे, ना कुठलं व्हिजन आहे। फक्त छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं, आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरतीच अन्याय करायची त्यांची भूमिका आहे। आणि मला वाटत नाही ते धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह असतील। त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाचं राजकारण करायचं आहे। आणि तुम्हाला कळलंच असेल, मागच्या बजेटमध्ये त्यांना मागच्या सरकारनं, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारनं जे 1000 कोटीचं पॅकेज घोषित केलं होतं, विश्वासघातानं सरकार गेल्यामुळं त्यांना त्याच्यावरती कारवाई करता आली नाही। पण या सरकारनं 1 रुपयासुद्धा धनगर समाजाच्या आरक्षणाच्या निर्णयामध्ये जो झाला होता बजेटमध्ये, तो त्यांनी दिलेला नाही। त्यामध्ये 5 वसतिगृह आहेत, विद्यार्थ्यांच्या फीज आहेत, UPSC MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमधला निर्णय आहे, ज्यांना घर नाही त्यांना घर देण्याचा निर्णय आहे, असे अनेक निर्णय आहेत। त्याच्यावरती 1 रुपयाचं बजेट ते धरू शकले नाहीत। त्यामुळं आता जेव्हा विधानसभेचं, विधान परिषदेचं अधिवेशन चालू होईल, त्या सगळ्या गोष्टीवरती आम्हाला बोलावं लागेल। राज्य सरकार वेगवेगळ्या समाजाच्या बाबतीत वेगवेगळी भूमिका घेत आहे। मला राज्य सरकारला निवेदन करायचं आहे, आमची केस कोर्टामध्ये चालू आहे, तुम्ही का वकील दिले नाहीत, त्यांची फी का तुम्ही देत नाही, त्याच्यावरती का मीटिंग होत नाही, आमचे तिथे प्रतिनिधी कमी आहेत म्हणून तुम्ही डावलता। राज्यात 2 नंबर असलेल्या धनगर समाजाची ही अवस्था असेल तर ज्यांचे छोटे छोटे समूह आहेत, छोटे छोटे समाज आहेत, ज्यांचं लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये नाही आहेत, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये नाहीत, त्या लोकांची काय अवस्था यांनी या 60-70 वर्षात करून ठेवली आहे, ही आता सांगायला दुसऱ्या लोकांची, ज्योतिषाची गरज नाही। कारण गावगाड्यातल्या सर्वसामान्य मुलांना राजकारणामध्ये माननीय शरदचंद्र पवार साहेबांची भूमिका आता कळायला लागलेली आहे। त्यामुळं येत्या अधिवेशनाच्या वेळेस ही कोरोनाची परिस्थिती कमी झाल्याच्या नंतर आम्ही धनगर समाजाच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत, याची राज्य सरकारनं दखल घ्यावी। गोपीचंद पडळकर यांनी भावनेच्या भरात शरद पवारांवर टीका केली। शरद पवार हे राजकीय विरोधक आहेत, शत्रू नाही आहेत, त्यामुळे कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं योग्य नाही। विरोधाची भावना असू शकते, पण या शब्दात मांडणं योग्य नाही। त्यामुळे लवकरच गोपीचंद पडळकर याबद्दल क्लॅरिफिकेशन देतील असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। यामुळे तरुण नेत्यांनी बोलतं असताना संयम बाळगला पाहिजे। भावना जरी कठोर असल्या तरी शब्द योग्य असले पाहिजेत, असं म्हणून गोपीचंद पडळकरांची कानउघडणी केली आहे। आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी सोलापूर दौऱ्यावरती आहेत। बघा, पहिल्यांदा तर एक गोष्ट मी त्यांना सांगितली की पवार साहेब जे आहे हे आमचे राजकीय विरोधक, आमचे शत्रू नाही। आणि तेव्हा पवार साहेबच नाही तर कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं योग्य नाही आहे। एखादी विरोधाची भावना असू शकते तर ती वेगळ्या शब्दात मांडली गेली पाहिजे, या शब्दाची भावना मांडणं योग्य नाही। आणि मला गोपीचंद यांनी सांगितलं की ठीक आहे, भावनेच्या भरात बोललो तर मी त्याचं जे काही योग्य क्लॅरिफिकेशन आहे ते मी देईन आणि ते त्यांना देखील मान्य आहे। मला असं वाटतं की शिस्तीपेक्षा कधी कधी जे अतिशय तरुण आमचे नेते असतात, सगळ्याच पक्षाचे, जे बोलत असताना थोडा संयम बाळगला पाहिजे। भावना कठोर असू शकतात,
त्यांच्या कठोर भावना मांडण्याकरता शब्द हे योग्यच वापरले गेले. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी खासदार शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कोरोना असल्याचं मत व्यक्त केलं होतं. याचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार गोपीचंद पडळकरांचा पुतळा जाळून निषेध केलाय. पडळकरांनी शरद पवारांची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी युवकने केली आहे. भाजपचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकरांनी मानसोपचार तज्ज्ञांचा उपचार व सल्ला घ्यावा अशी घणाघाती टीका रुपाली चाकणकर यांनी केली आहे. मी बारामतीकरांचे आभार मानू इच्छिते. विधानसभेच्या निवडणुकीला पडळकरसारखा व्हायरस त्यांनी बाजूला ठेवला. ज्या धनगर समाजासमोर विरोबाची खोटी शपथ घेतली ते पडळकर आज आपण आदरणीय साहेबांवरती टीका करून आपली वैचारिक पातळी आणि त्याची उंची किती आहे ह्या समाजाला दाखवून दिलं. ज्यांनी आपलं अखंड आयुष्य हे बहुजन समाजाच्या उद्धारासाठी खर्च केले त्या आदरणीय साहेबांवर आपण टीका करून आम्हा सर्व बहुजनांच्या भावना दुखवल्या आहेत. पडळकर आपलं जितकं वय नाही त्यापेक्षा जास्त कारकीर्द आदरणीय साहेबांची आहे. या निमित्तानं मला तुम्हाला सांगायचं आहे, कदाचित बारामतीमध्ये आपलं जप्त झालेलं डिपॉझिट आणि त्यामधून आलेलं नैराश्य या भावनेपोटी आपण बोलत आहात. त्याच्यामुळे आपल्याला उत्तम मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. जरूर आपण उपचार घ्यावेत असं मला वाटतं. आणि यापुढे आपण आदरणीय साहेबांवर टीका करत असताना आपले सर्वोच्च नेते आदरणीय मोदी साहेब यांचा थोडा आदर्श घ्यावा. कारण की ते स्वतः बारामतीमध्ये येऊन साहेबांची स्तुती करतात, साहेबांच्या कार्याचं कौतुक करतात. त्यांचाही थोडा आदर्श घेता आला तर घ्या. कारण की भाजपची असभ्य संस्कृती आपण फार लवकर शिकलात आहात, हे दुर्दैव आहात. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह टीका करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात बीडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. बीडच्या शिरूर कासार इथे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली पडळकर यांची प्रतिमा जाळत जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. मी देवेंद्र फडणवीस यांचा मूर्ख गुलाम असं पोस्टरवर लिहून त्यावरती असणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला राष्ट्रवादी युवकांनी जोडे मारलं आणि जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. देवेंद्र फडणवीसांनी स्वतःची गुलामगिरी करण्यासाठी बालिश बुद्धी गोपीचंद पडळकरला जे विधान परिषदेवर घेतलंय आणि ती गुलामगिरी ते कशा पद्धतीने करतायत त्याचा आज अनुभव पंढरपूरमध्ये त्यांच्या बोलण्यातनं आला. गोपीचंद पडळकर, तुमचं जेवढं वय नाही तेवढं पवार साहेबांनी या महाराष्ट्रासाठी, तेवढी वर्ष या महाराष्ट्रासाठी आदरणीय पवार साहेबांनी दिली. पवार साहेबांचं काम हे उभा महाराष्ट्र जाणतोय. तुम्ही आणि देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. आणि देवेंद्र फडणवीसनी तुम्हाला ज्या गुलामगिरी करण्यासाठी नेमलंय तर तुम्ही एवढी गुलामगिरी करू नका की लोकांच्या नजरेतून तुम्ही उतराल. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरातील मूर्तींना वज्रलेप केल्यानंतरचे सावळ्या श्री विठ्ठलाचे गोजीरवाणे रूप भाविकांना पाहायला मिळत आहे. मूर्तीवरती वज्रलेप प्रक्रिया भारतीय पुरातत्व विभागाच्या 4 तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी सलग 14 तास काम करून मूर्तीवरती रासायनिक लेपन केलंय. राज्यात मोठ्या प्रमाणात मेंढपाळांवरती हल्ले होत आहेत. यासाठी सुरक्षिततेचा विशेष कायदा करणं गरजेचं आहे. कायदा व्हावा यासाठी मी सभागृहात आवाज उठवणार आहे. त्यामुळे मेंढपाळांनी घाबरून जाऊ नये, मी तुमच्यासोबत आहे असं विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी वक्तव्य केलंय. ते बारामती इथं भाजप कार्यालयात सत्कार समारंभासाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते. भाजप सरकारच्या काळात धनगर समाजासाठी 1000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्याची अंमलबजावणी मात्र या सरकारकडून अद्याप झालेली नाही. या महाविकास आघाडी सरकारची नियत खोटी आहे. हे सरकार प्रचंड जातीयवादी आहे. येथील सत्ताधाऱ्यांनी बारामतीमध्ये लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं असलेल्या उद्यानाची पाण्याची टाकी बांधून समाजाचा अपमान केलाय. येथील सत्ताधाऱ्यांची नियत आणि नीती साफ नाही अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांचं नाव न घेता केली आहे. खूप गंभीर आहे. राज्यामध्ये मेंढपाळांच्या वरती हल्ले होत आहेत. आता माझ्या हातामध्ये निवेदन आहे, तेही मेंढपाळाचंच निवेदन आहे. गेल्या 1 वर्षापूर्वी करमाळा तालुक्यामध्ये रावसो नरुटे या एका मेंढपाळावरती तिथल्या लोकांनी हल्ला केला होता कारण नसताना. आणि ते तिथून 1 वर्ष कोमामध्ये होते. त्यांचा मृत्यू झाला. आणि रोज मराठवाडा विदर्भामध्ये तर याचं प्रमाण खूप आहे. फॉरेस्ट आणि मेंढपाळ यांचा संघर्ष वेगळा आहे आणि शेतकरी आणि मेंढपाळ यांचा संघर्ष वेगळा आहे. फॉरेस्टवाले लोक तिथं मेंढपाळांना येऊ देत नाहीत. पूर्ण जे आहे तिथं झाडांचं लागण केलं
आणि मला वाटतं आता याच्यावरती एक मेंढपाळांच्या बाबतीमध्ये सुरक्षिततेचा एक कायदा करावा सरकारला लागणार आहे आणि मी सरकारकडं सभागृहामध्ये या विषयावरती चर्चा घडवून आणणार आहे. तुम्ही डॉक्टरांच्यावरती हल्ला केला तरी कायदा केलेला आहे. पत्रकारांची आपली मागणी आहे की पत्रकारांच्यावरती हल्ले झाले तर कायदा केला पाहिजे. तसा मेंढपाळांच्यावरती हल्ला झाला तर त्याच्यासाठीचा विशेष कायदा सरकारनं तयार करावा आणि त्यासाठीचा आवाज मी सभागृहामध्ये उठवणार आहे. संपूर्ण देशात कोरोना व्हायरसनं थैमान घातलंय. देशातील सर्वाधिक रुग्ण आपल्या राज्यात आढळून आलेत. अशा वेळी देखील कोल्हापूर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सर्वाधिक आहे. कोरोनावरती मात करण्यात राज्यात कोल्हापूर जिल्हा अग्रस्थानी आहे. जिल्हा प्रशासनाचं नेटको नियोजन, पोलीस दलानं घेतलेली मेहनत, पालिकेनं वेळोवेळी उचललेली कठोर पावलं आणि कोल्हापूरकरांनी केलेलं नियमांचं पालन यामुळं कोल्हापूर जिल्ह्याचा रिकव्हरी रेट सुमारे 94% आहे. जिल्ह्यामध्ये आज सकाळ अखेर एकूण 750 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत आणि यापैकी 703 रुग्ण हे डिस्चार्ज केलेले आहेत आणि 8 रुग्ण हे मृत्यू झालेले आहेत. हे जर आपण पाहिलं की एकूण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निदर्शनास आलेले पेशंट, एक तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जी काही कोल्हापूर जिल्ह्याने धोरणात्मक निर्णय घेतला होता तत्कालीन परिस्थितीत की रेड झोनमधून ज्या काही व्यक्ती येत आहेत त्यांची 100% तपासणी करायची आणि त्यातून हे पेशंट्स कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाढलेले आहेत. अन्यथा साधारण 3 जूनच्या आधी फक्त 18 पेशंट्स कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोविड-19 बाधित. आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर केलेली जहरी टीकेचं समर्थन करता येणार नाही. मात्र त्यांनी ही टीका का केली याचं संशोधन होणं गरजेचं आहे, असं मत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बोलताना व्यक्त केलं. आत्तापर्यंत राष्ट्रवादीनं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातीयवादांच्या पिंजऱ्यात उभं केलं, परंतु अशी टीका करणं अयोग्य आहे. हे पडळकरांचं वैयक्तिक मत असू शकतं, असं मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं. त्यांच्यावर वक्तव्य करणं योग्य आहे असं मला वाटत नाही. तशा प्रकारचं मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं आहे आणि तशाच प्रकारचं माझंही मत आहे. त्याने केलेलं वक्तव्य ही त्यांची व्यक्तिगत मत होतं, ती काही पक्षानं सांगितलेली भूमिका नव्हती आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य एखाद्या मोठ्या नेत्यासंदर्भात या ठिकाणी करणं चुकीचंच आहे असं माझं मत आहे. परंतु त्यांनी बहुजन समाजाच्या अत्याचारासंदर्भात जी काही भूमिका मांडली आणि अशा प्रकारचा उद्वेग त्यांचा का कशातून आला, त्याचं काही हे माध्यम नव्हतं की पवारसाहेबांवर टोकाची अशा प्रकारची जरी टीका करणे, पण त्याचंही विचारमंथन होण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे. कारण शेवटी बहुजन समाजाच्या एका तरुण नेत्यामध्ये अशा प्रकारची उद्वेगाची भावना येणं हे सुद्धा त्या समाजाच्या वाटचालीच्या दृष्टीनं त्या ठिकाणी योग्य नाही आणि म्हणून त्याचीही त्या ठिकाणी विचारमंथन करून त्याच्यावर पण उपाययोजना करण्याची आवश्यकता त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. सोमवारी बुलढाण्याच्या मलकापूर येथील 70 वर्षीय वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. प्रोटोकॉलप्रमाणे मृतदेह परिवाराच्या ताब्यात दिल्यानंतर परिवारातील सदस्यांनी अंत्यविधी पार पाडले. मात्र यावेळी मृतदेह अर्धवट जळाला असल्यानं महम्मद अझर यांनी प्रशासनाला व माजी आमदार हर्षवर्धन सकपाळ यांना माहिती दिली. पण प्रशासनाला येण्यास उशीर होत असल्याचं पाहून महम्मद अझर व माजी आमदार यांनी मृतदेह याच्यावरती पुन्हा अंत्यसंस्कार केले. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या सभात्यागामुळे शनिवारी स्थगित करण्यात आलेली नागपूर महानगरपालिकेची सभा आज पार पडली. या सभेविषयी आमदार व भाजप शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी मी तुकाराम मुंढे यांचं अभिनंदन करतो आणि खेळाडू वृत्तीनं त्यांनी सर्व स्वीकारलं व सभेला उपस्थिती दर्शवली अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी खेळाडू वृत्तीने येऊन त्यांनी ते स्वीकारलं आणि ते सभागृहात आले. आणि सभागृहाची जी नियमावली आहे त्यात कलम 44 की 55 मला माहिती नाही, पण 44 मध्ये असं लिहिलं आहे की आयुक्तांना कुठलंही सभागृहात मार्गदर्शन किंवा भाषण करता येत नाही, महापौरांच्या परवानगीने निवेदन करता येतं. आणि सभागृहाच्या सर्व कामकाजाला आयुक्तच जबाबदार असतात, त्यामुळे त्यांना यावंच लागतं. पण त्यांनी एका खिलाडी वृत्तीने गेलं त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो. सभागृहात दोन्हीही स्थगन प्रस्ताव एकत्र करून त्यावर मतदान झालं आणि
मतदानात दोन्ही प्रस्ताव एकत्र करावे असा निर्णय झाला आणि त्याच्यावर चर्चा सुरू आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथं आज राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भेट दिली असता बुलढाणा जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्यासमोर फोनवरून संपर्क साधून संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला व इथल्या समस्या जाणून घेतल्या. तसंच अंगणवाडी सेविकांचे पगार रखडल्याबद्दल या अधिवेशनात झिरो बजेटिंगवरती त्यांचे पगार झाले पाहिजेत याचं सुद्धा काम करू. तसंच सरकारकडे पैसे असोत किंवा नसोत शिक्षकांचे पैसे जसेच्या तसे तसंच अंगणवाडी सेविकांचे सुद्धा पगार होतील व मेळघाट येथील बालकांना चटके दिले त्यातील दोषींवरती कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. त्यांची संपर्क मंत्री आहे आणि मला येणंच होतं पण ते कोरोनाच्या महामारीच्या काळामुळे माझं काही येणं जमलं नव्हतं आणि मग मी अशी संधी साधली आणि इथं आलेली. मॅडम, आशा वर्करचे अजूनही पगार झालेले नाही आहेत किंवा उशिराही होता त्या पगार त्याबद्दल काय सांगाल? मी आत्ताच मला प्रश्न हा विचारला गेला होता तर आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्सची वेगळी सिस्टम आहे पण अंगणवाडी सेविकांचं त्या ठिकाणी झिरो बजेटिंगवर देखील त्यांचे पगार झाले पाहिजे याच्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मला असं वाटतं येत्या काळामध्ये ते होऊन जाईल. मॅडम, अमरावतीमध्ये जो प्रकार घडला आहे चटके देण्याचा बालकांना, तर त्यांच्यावर काही कारवाई वगैरे करण्यात आली आहे का? त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात आलेली आहे. भूमिका हा प्रकार अतिशय वेदनादायक प्रकार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पिंपरी चिंचवड येथील कोरोना रुग्णालयात जाऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीतील काही ठळक मुद्दे मांडले. ॲग्रेसिव्ह लेवल व कोरोना टेस्ट करण्याची आता गरज आहे. दिल्लीत दर दिवशी 18 कोविड टेस्ट होतात, मात्र आपल्या राज्याची दर दिवशी टेस्टिंग क्षमता 38,000ची असून राज्यात दर दिवशी फक्त 14,000 टेस्ट होतात अशी गोष्ट राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निदर्शनाला आणून दिली आहे. दोन गोष्टी मी प्रामुख्याने असं सांगितल्या की मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, 3 पक्षांमध्ये समन्वय नाही, मंत्रिमंडळ आणि प्रशासन म्हणजे अधिकारी यांच्यामध्ये समन्वय नाही आणि मग हा सगळा समन्वय घडवायचा कोणी? तर तो राज्याच्या प्रमुखांनी घडवायचा असतो. त्यामुळे मी अशी अपेक्षा व्यक्त केली की राज्याच्या प्रमुखांनी यात लक्ष घातलं पाहिजे आणि हा समन्वय घडवला पाहिजे. कारण या समन्वयाच्या अभावी कोरोनाशी जी काही आपली लढाई आहे ती लढाई कुठेतरी मागे जाते. कारण ज्याला जो मनात येईल तसा निर्णय त्यांनी घेतला आणि प्रत्येकाने स्वतःचे प्रोटोकॉल तयार केले तर ही लढाई काही चालू शकत नाही आणि म्हणून हा समन्वय घडला पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त केली. आता संपूर्ण राज्यामध्ये पीक लागवडीचे दिवस आहेत आणि अशातच बियाणांचा तुटवडा, खतांचा तुटवडा, यानंतर शेतकऱ्यांच्या गरजेच्या वस्तूंमध्ये होणारा काळा बाजार यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असून याकडे राज्याचं दुर्लक्ष होत आहे असं भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून राज्य सरकारवरती निशाणा साधलाय. यावेळी शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे असं रावसाहेब दानवे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून बोलून दाखवलंय. राज्यामध्ये पाठवण्या खात्याचा डिस्ट्रिब्युशनाचा किंवा बियाण्याचा तब्बल 18 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. अकोला येथील कारागृहातील तब्बल 18 कैद्यांना कोरोनाची लागण झाली असून कारागृह परिसर प्रशासनाच्या वतीनं सील करण्यात आलाय. पहिल्या टर्ममध्ये पहिल्याच वर्षी आधी लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या टॉप 5च्या खासदारांमध्ये समावेश आणि आता जाहीर झालेला संसदरत्न पुरस्कार म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेचा दुहेरी सन्मान आहे. हा पुरस्कार मी माझ्या मतदारांना, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अर्पण करतो अशा शब्दात खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 3 दिवसांपूर्वी पुण्यातील परिवर्तन संस्थेच्या अभ्यास अहवालात लोकसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या टॉप 5 खासदारांमध्ये डॉक्टर कोल्हे यांनी लोकसभेत 202 प्रश्न विचारून दुसरा क्रमांक पटकावला. त्यापाठोपाठ लगेचच पहिली टर्म असूनही 17व्या लोकसभेच्या पहिल्याच वर्षी संसदरत्न पुरस्कार मिळवला. हा जनतेनं माझ्यावर टाकलेला सार्थ विश्वास आहे याचं प्रतीक आहे असं कोल्हे यांनी सांगितलं. देशाचं, राज्याचं महत्त्वाचे विषय तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील लोकभावना आणि शेतकरी, कष्टकरी, कामगार, आदिवासी इत्यादी बांधवांचे प्रश्न मांडण्याचा शब्द मी मतदारांना दिला होता त्याची पूर्तता पहिल्याच वर्षी मिळालेल्या संसदरत्न पुरस्कारानं झाली हे माझं भाग्य समजतो असंही कोल्हे म्हणाले. आजच मला बातमी मिळाली की संसदरत्न पुरस्कारासाठी माझी निवड झाली. पहिल्याच टर्मच्या पहिल्याच वर्षी
हा पुरस्कार मिळणं ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे, पण जेवढी ही आनंदाची गोष्ट आहे तेवढीच मी ती जबाबदारीची जाणीव मानतो. कारण 2 दिवसापूर्वीच परिवर्तन या स्वयंसेवी संस्थेच्या पाहणी अहवालात देशात सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या, संसदेत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या टॉप 5 खासदारांमध्ये माझ्या नावाचा समावेश झाला आणि त्यापाठोपाठ ही दुसरी आनंदाची बातमी आली. आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकसभेतल्या आमच्या सभागृहातील नेता आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ही संधी दिली आणि त्यामुळेच मला वाटतं ही गोष्ट, हा आनंद तुमच्याबरोबर आज मी शेअर करू शकतो आहे. आणि हे करत असताना हा पुरस्कार माझा नाही, हा पुरस्कार ज्या शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं माझ्यावर विश्वास टाकून एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या मुलाला संसदेत पाठवलं, त्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेला मी हा पुरस्कार कृतज्ञतापूर्वक आणि नम्रतेने अर्पण करतो. आणि याच पद्धतीनं देश पातळीवरील, राज्य पातळीवरील आणि माझ्या मतदारसंघातील प्रश्न हे सातत्यानं मांडण्याविषयी, संसदेत वेगवेगळ्या विषयांवर आवाज उठवण्याविषयी मी कटिबद्ध राहीन, अशी मी ग्वाही देतो. धन्यवाद. कसारा घाटातील प्रवाशांसाठी धोक्याची घंटा, खचलेला रस्ता, डोकावणाऱ्या दरींमुळे धोका कायम आहे. कसारा घाट मोठ्या प्रमाणात खचला होता, मात्र अद्यापही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. मुंबई, नाशिक, आग्रा या राष्ट्रीय महामार्गावर असलेले खड्डे, त्यापाठोपाठ मागील वर्षी जुन्या कसारा घाटातील 1 किलोमीटरच्या 2 ठिकाणी खचलेला रस्ता अद्यापही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असून तो जैसे थेच आहे. तसंच दोन्ही घाटातील दरडी डोकावत असल्यानं या पडायच्या स्थितीत आहेत. त्यामुळे यावर्षी देखील राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी धोक्याची घंटा आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील वाघिणीनं 3 दिवसांपासून अन्नत्याग केला होता. तसंच 3 दिवसांपासून करीना ही अंथरुणाला खिळली असतानाच अखेर 6 वर्षीय करीनाचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. करीनाच्या मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट असून तिच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून अहवाल येणं बाकी आहे. जर चीनचे सैनिक आपल्या हद्दीत घुसले नाहीत, मग आपले 20 सैनिक कसे शहीद झाले याचं उत्तर पंतप्रधानांनी द्यावं, अशी मागणी भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. वादळग्रस्त कोकणाचा दौरा आटोपल्यानंतर महाड इथे पत्रकारांशी ते बोलत होते. चीनचे सैनिक नियंत्रण रेषेच्या आत आले नाहीत किंवा त्यांनी आमची चौकी उद्ध्वस्त केली नाही, याचा अर्थ असा की आमचे सैनिक चीनच्या हद्दीत घुसले म्हणून शहीद झाले, असा आरोप या देशाचे पंतप्रधान करीत आहेत. चीनला सर्टिफिकेट देण्याची जी काँग्रेसची मानसिकता होती तीच यांची आहे, असा आरोप आंबेडकर यांनी केलाय. आपल्या असणाऱ्या बॉर्डरमध्ये आलेले नाहीत, हे कुठल्याही पंतप्रधानाला शोभणारं वाक्य नाही. आणि हेच बाहेर पडतंय की सत्ता ज्यावेळेस तुम्ही धर्माच्या नावाने घेता त्यावेळेस सामान्य दृष्टिकोनातून जे प्रश्न आहेत त्याच्यावरती भूमिका काय घ्यायची याचं त्यांना कळत नाही. जर चायनाची माणसं तुमच्या हद्दीमध्ये घुसली नाही तर मग तुमचे 20 सैनिक शहीद कसे झाले याचा खुलासा झाला. म्हणजे प्राईम मिनिस्टरच नरेंद्र मोदी सैनिकावरती आरोप करतोय की ते चायनामध्ये घुसले आणि म्हणून शहीद झाले. याला सर्टिफिकेटच्या प्राईम मिनिस्टर हा देतोय की चायनीज सोल्जर हे लाईन ऑफ कंट्रोलच्या ह्या बाजूला आले नाही किंवा त्यांनी आमची असणारी एक चौकी सुद्धा उद्ध्वस्त केलेली नाही. पुलवामा येथील दहशतवाद्यांशी लढताना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पानगावचे सुपुत्र सुनील काळे हे हुतात्मा झाले. आज त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी सकाळी 7 वाजता दाखल झालं. साधारण 10च्या सुमाराला हुतात्मा सुनील काळेंवरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी दूधगंगा नदीतून सुळकुड पाणी योजनेला राज्य मंत्रिमंडळानं तत्वतः मंजुरी दिली आहे. या योजनेनुसार कागल तालुक्यातील सुळकुड इथं बंधारा बांधण्यात येणार आहे. मात्र या योजनेचा फटका कागल आणि करवीर तालुक्यासह 4 तालुक्यांना बसणार आहे. त्यामुळे या योजनेला आता विरोध होऊ लागला आहे. गावकऱ्यांमध्ये या योजनेविरोधात संताप आहे. 1991 साली स्वर्गीय विक्रमसिंग घाटके यांनी याच संदर्भात आंदोलन केलं होतं.
आता त्यांचे सुपुत्र आणि शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजित सिंग घाटगे यांनी हा विषय हाती घेतलाय. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या योजनेत बदल करण्याचा अहवाल सरकारला पाठवण्याचं आवाहन केलंय. जर यात बदल झाला नाही तर कोरोनासारख्या संकटात गावकऱ्यांकडून आंदोलन उभं होईल. त्यामुळे वेळीच यावर लक्ष घालून 4 तालुक्यातील गावकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे. कारण जे इचलकरंजीमधून सुरकुटच्या इथून पाणी घ्यायचं जे आता प्रोजेक्टला माझ्या माहितीप्रमाणे राज्य शासनाने त्याला अप्रुव्हल दिलेलं आहे. मीडियामध्ये माझी विनंती आहे की हे तिकडच्या 4-5 गावांचं आंदोलन, सुरकुट, 2 सांगाव, रंदेवाडी आणि आपलं कर्नूर, वंदूर, लिंगूर या गावांचा विषय नाही आहे. हे 4 तालुक्यात आहे ना इफेक्ट पडणार आहे. आज जी माझ्यावर लोक उपस्थित आहे, बाबासाहेब पाटील, रणजितदादा, बाबुल पाटील साहेब, बाळा घोरपडे, 1991ला राजेसाहेबांनी काळंबावाडी धरणातलं पाणी कागलला आलं पाहिजे, त्यासाठी थेट बोगद्यातलं पाणी इथं आणण्यासाठी आंदोलन केलं होतं. तेव्हा ही सगळी टीम राजेंवर होती. त्यावेळी मंडलिक साहेबांनी ह्याला पाठिंबा दिला. त्या समितीचे अध्यक्ष स्वर्गीय हिंदराव पाटील साहेब होतील, विश्वनाथ पाटील साहेबांनीही त्याला मोठी भूमिका निभावली. आणि त्याच्यामुळं डाव्या आणि उजव्या कालव्यातली सगळी जी गावं आहेत त्या सगळ्या गावांना, म्हणजे मी कागल आणि करवीरचं बोलतोय, या सगळ्या गावांना पाणी कमी पडणार आहे. सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना नॅशनलाइज बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येते. ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाहीत त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येतील असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला. सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची पेरणीची वेळ आहे. अशा वेळेस शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे. पण अशा या महत्त्वाच्या वेळी अनेक जिल्ह्यामध्ये नॅशनलाइज बँका पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करतात. ही अतिशय गंभीर बाब आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यातनं अशा पद्धतीच्या बँकेच्या बाबतीतल्या तक्रारी येतील त्यांच्यावर राज्य शासनाच्या माध्यमातून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं सामान्य नागरिकांसाठी बंद आहेत. मात्र प्रशासनाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीला पंढरपूरला यावं व पूजेचा पहिला मान स्वतः घ्यायचा की सामान्य वारकऱ्याला द्यायचा याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घ्यावा असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. दरम्यान मुख्यमंत्री पदावरून बसणारा माणूस हा जबाबदार माणूस आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते जबाबदारीने निर्णय घेतील. मात्र त्यांच्या पंढरपूरला येण्याला कुणीही विरोध करू नये अशी भावनाही देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सोलापूर दौऱ्यावरती आहेत. मुख्यमंत्र्यांना यायचं असेल तर त्यांना घेऊन दिलं पाहिजे. प्रश्न काय आहे की विठ्ठल आमचा आराध्य दैवत. आम्ही त्यांना आमच्या संपूर्ण अध्यात्माचा राजा म्हणतो. आणि मुख्यमंत्री जो असतो मुख्यमंत्री हे प्रशासनाचे प्रमुख असतात. आणि म्हणून हा मुख्यमंत्र्याचा मान नाही आहे. मुख्यमंत्र्याचं कर्तव्य आहे की आमच्या राज्याची पूजा त्यांनी केली पाहिजे. आता ती पहिली करावी की दुसरी करावी याबाबत काही विवाद असू शकतात. म्हणजे समजा सामान्य माणसाला त्याचा पहिला अधिकार दिला तरी काही हरकत नाही, तो जरूर देता येईल. फक्त ही भूमिका की बाबा मुख्यमंत्र्यांनी येऊ नये वगैरे अशी भूमिका योग्य नाही. मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांना यायचं असेल तर त्यांनी यावं. पहिली पूजा कोणी करावी सगळ्यांनी मिळून ठरवावं. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य वाटतं की बाहेरून किंवा पंढरपूरमध्ये सगळ्यांना यायला बंदी केली तर मुख्यमंत्र्यांनी यावं. या संदर्भातला निर्णय मुख्यमंत्र्यांना करायचा. मुख्यमंत्री शेवटी त्या पदावर बसलेला माणूस कोणी असू द्या ते जबाबदार असतो. आणि जबाबदार माणूस परिस्थिती पाहून निर्णय करत असतो. कुठल्या तरी तिसऱ्या माणसाने किंवा कोणी अशा प्रकारे मला असं वाटतं की बाबा त्यांनी येऊ नये अशा प्रकारचं ही भूमिका घेणं काही योग्य नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी जी काही परिस्थिती असेल त्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्या संदर्भातला निर्णय करावा. सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मदनी दिंदोडा या गावात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. स्वतः पित्यानंच आपल्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत अनैसर्गिक कृत्य केलंय. आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली असून 26 जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्पवयीन मुलगी वय वर्ष 14 वर्षाची आई तसे पोलीस स्टेशनला आल्या आणि त्यांनी आम्हाला जे सांगितलं त्याप्रमाणे रिपोर्ट त्या मुलीचा देण्यात आलेला आहे. मुलीने सांगितलं की तिचे सख्खे वडील हे तिच्यावर मागील 2-3 वर्षापासून
वाईट नजर घेऊन आहेत आणि तिला बॅड टच करत आहे. सोबतच ती त्यावर जबरदस्ती करत आहे आणि सोबतच तिला जबरदस्तीने आंघोळ करायला लावून तिचे रेकॉर्डिंगसुद्धा तिच्या मोबाईलने करत आहे. त्याप्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आरोपीच्या विरुद्ध कलम 376 2N, कलम 376 3, 377, 354 अ, 354 क, 504, 506 भादवी सह कलम पोक्सो ॲक्टचे कलम 6, 8, 10, 12, 14 व IT ॲक्ट कलम 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून आरोपीचा PCR मिळवण्यात आलेला आहे व पुढील तपास सदर प्रकरणावर सुरू आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी आपण सकारात्मक असून सध्याची पूर्णतः फसली असल्याचं वडेट्टीवार म्हणाले. कोरोना काळ संपल्यानंतर यासंबंधी तातडीनं निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हे असे उरपाटे निर्णय मागील सरकारच्या काळात घेतले गेले होते, ते आता बदलणार असल्याचं त्यांनी काही महिन्यात 7 कोटींची दारू जप्त झाली असून बंदी लागल्यापासून दारू तस्करी अनिर्बंधपणे सुरू असल्याचं ते म्हणाले. आणि मला दारूचा ज्यावेळेस मोठा दारू विक्री या अवैध विक्री मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस सुरू होती आणि अनेक तक्रारी ज्यावेळेस आल्या त्यावेळेस मी एक 10-12 दिवसापूर्वीच, मला वाटतं 12-13 दिवस झाले असतील, मी SP पोलीस अधीक्षकांना सांगितलं, मी बोलून त्याच्याशी चर्चा करून सांगितलं कोणत्याही परिस्थितीमध्ये दारूबंदी ही कडक अंमलबजावणी झाली पाहिजे आणि त्यांनी त्याची सुरुवात केली. मी किशोर जोरगेवार ज्यावेळेस माझ्याकडे येथील आमदार आले नागपूरला भेटायला, त्यांनासुद्धा मी सांगितलं की तुम्हीसुद्धा प्रेस घ्या, पण मी त्यांना सांगितलं की मी यापूर्वीच पोलीस अधीक्षकांना सांगितलं आहे आणि ती दारूबंदी पूर्णतः जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करून केली गेली पाहिजे आणि याच्या सूचना केलेल्या आहेत. नाहीतर तुम्ही पोलीस इन्स्पेक्टरला सुद्धा आम्ही जबाबदार धरून कारवाई केली गेली पाहिजे अशा मी कडक सूचना दिलेल्या होत्या. त्याचा परिणाम आज मोठ्या प्रमाणात आता चांगला दिसतो आहे. पण दारूबंदी पूर्णतः करणं हे काही शक्य दिसत नाही. चंद्रपूरमध्ये कोरोना काळ संपल्यानंतर काय ठोस कारवाई होईल? नाही, नक्कीच मला वाटतं की दारूबंदी या जिल्ह्यातील फार काही आता यशस्वी झाली आहे असं म्हणण्यात अर्थ नाही आणि त्याचे दुष्परिणामही अनेक आपल्या पुढे आहेत. म्हणून या संदर्भात निश्चित पुनर्विचार करण्याचा शासन विचार करतोय. कोरोनानंतर याचा निश्चितपणे पुनर्विचार होईल असं मला वाटतं.